पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला यांची धडक कारवाई। गोवंश जातीच्या जनावरे कत्तलकरिता वाहतूक करणाऱ्या वाहन पकडून 8 जनावरे यांना जीवनदान देऊन 7,30,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दिनांक 18 मार्च 2024 रोजी सकाळी 5:20 सुमारास पोलीस स्टेशनची डीबी पार्टी रात्रगस्त पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून मोमीनपुरा चौकात नाकाबंदी करत असताना मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे एक महिंद्रा झायलो कंपनीची ग्रे रंगाची गाडी येताना दिसली। तिला थांबवण्याचा प्रयत्न केला असता ती गाडी थांबली नाही। पोलीस स्टाफने पाठलाग करून कागजीपुरा येथे जाऊन सदर वाहन सापळा रचून पकडले असता वाहन चालक व आणखी एक इसम वाहन सोडून पळून गेले। सदर वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये 8 गोवंश जातीची जनावरे किंमत अंदाजे 1,30,000 रुपये व महिंद्रा झायलो कंपनीची गाडी क्रमांक MH02 CR 0160 किंमत अंदाजे 6 लाख रुपये असा एकूण 7,30,000 रुपयांचा मुद्देमाल कारवाई करून हस्तगत करण्यात आला व सदरबाबत 2 अज्ञात इसमाविरुद्ध कलम 5A 11 ल महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमनुसार गुन्हा नोंद करण्यात आला। सदरची कामगिरी ही श्री बच्चन सिंग साहेब पोलीस अधीक्षक अकोला, श्री अभय डोंगरे अप्पर पोलीस अधीक्षक, श्री सतीश कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री मनोज बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे डीबी पथक कर्मचारी पोलीस हवालदार विजय सावदेकर, पोलीस हवालदार तौहीद अली काझी, पोलीस कॉन्स्टेबल अनिल धनबर, रोशन पटले सर्व नेमणूक रामदासपेठ अकोला यांनी केली। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।